Hello students. Now today we discuss about the paper second, topic number first, commission, brokerage and discount. आता आपण काय करू, पेपर सेकंड मधला टॉपिक सुरू करू आपण. ॲट ए टाईम आपण पेपर 1 आणि पेपर 2 2 दिवस पेपर 1 सोमवार मंगळवार पेपर 1 करू, बुधवारी त्याच्यावरती डिस्कशन करू गुगल मीट घेऊन 12:30 वाजता, आणि गुरुवार शुक्रवार सेकंड पार्ट घेऊ, आणि शनिवारी या दोन टॉपिकवरती 2 लेक्चरवरती आपण गुगल मीट शनिवारी घेऊ. या आपण 2 दिवस लेक्चर व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाठवले जातील आणि 1 दिवस गुगल मीट. परत पार्ट 2चे 2 दिवस व्हिडिओ लेक्चर आणि 1 दिवस गुगल मीट, असं आपला त्या वीक्समधलं काय असेल आपलं शेड्यूल असेल. ठीक आहे, टाईम टेबलमध्ये असो किंवा नसो आपण टाईम टेबल सोडून आपण ते तुम्हाला व्हिडिओ पाठवू. ठीक आहे, पहिलं बघा, आता पहिला टॉपिक आहे त्याच्यामधला कमिशन, ब्रोकेज अँड डिस्काउंट. तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत ऑलरेडी. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युलेसुद्धा दिलेत. आपण कमर्शियल मॅथमॅटिक्समध्ये काय फॉर्म्युले गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये पर्सेंटेज, त्याच्यामध्ये लॉस आहे, प्रॉफिट आहे किंवा गेन आहे. ठीक आहे, हे सगळे फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये पाहिलेत. पर्सेंटेज कसं काढायचं ते पण गेले तुम्हाला आपण पाहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता त्याचाच इथं ॲप्लिकेशन आपल्याला करायचं या टॉपिकमध्ये, कुठल्या कमिशन, ब्रोकेज अँड डिस्काउंटमध्ये. त्याच्यामध्ये जो तुम्हाला नोट्स दिलेत पाठवलेत त्याच्यामध्ये नोट्समधला जो थेरी पार्ट आहे तो थेरी पार्ट पण अगदी लाईन टू लाईन व्यवस्थित पहा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला MCQमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये ते क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. रिकाम्या जागा असतात ना, फिल इन द ब्लँक्स, त्याच्यामध्ये ते तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळं ते पण अगदी व्यवस्थित लाईन टू लाईन व्यवस्थित त्या करा, रीड करा. ओके, आता पहिला टॉपिक आपला पार्ट सेकंड चालू. आपला पार्ट सेकंडमधला पहिला टॉपिक आपला कमिशन, ब्रोकेज अँड डिस्काउंट. आता कमिशन म्हणजे आपण काय करतो, कमिशन आपण कशाला म्हणतो, कमिशन. ठीक आहे, कमिशन कशाला म्हणतो आपण, तर चार्जेस पेड टू ॲन एजंट. जे एजंटला आपण जे चार्जेस पेड करतो त्याला आपण काय म्हणतो, कमिशन म्हणतो. डिस्काउंट आपण कशाला म्हणतो, सूट त्याला आपण म्हणतो. आहे त्या रकमेवरती काय पर्सेंटेज तुम्हाला सूट दिलं जाते त्याला आपण डिस्काउंट असं म्हणतो. ठीक आहे, आता ते फक्त आपलं एक्झाम्पल पहिलं बघा आपण. एक्झरसाइज फर्स्ट आहे, त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत बघा. कमिशन आणि ब्रोकेज याच्यावरती एक एक्झरसाइज आहे आणि डिस्काउंटवरती एक एक्झरसाइज आहे, सेकंड एक्झरसाइज. मी काही एक्झाम्पल मी फक्त ह्याच्यातले 1-2-3 एक्झाम्पल ह्याच्यातले घेतो आणि डिस्काउंटमधले एक्झरसाइज 2मधले 1-2-3 एक्झाम्पल त्याच्यातले घेतो. म्हणजे आपला हा टॉपिक इथं एंड होतो. बाकीचे तुम्हाला नोट्समध्ये दिलेत एक्झाम्पल ते व्यवस्थित रीड करा. त्याच्यामध्ये इफ एनी डाऊट यू कॅन आस्क. त्यावेळेस तुम्ही गुगल मीट ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्ही ते विचारू शकता. तर बघा, एक्झरसाइज फर्स्टमधलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे ते, ॲन एजंट चार्जेस 12% कमिशन ऑन द सेल. ऑन द सेल, व्हॉट डज ही अर्न if the total sale amount to ₹48,000. क्वेश्चन काय, व्हॉट डज ही सेलर गेट. त्या विक्रेत्याला किती पैसे मिळतील. काय बघा, ॲन एजंट चार्जेस, एजंटचा चार्जेस कसा आहे, 12% कमिशन ऑन द सेल. विक्रीवरती किती आहे, झालेल्या विक्रीवरती 12% कमिशन, 12% कमिशन एजंटला द्यायचं आहे. व्हॉट डज ही अर्न, त्याला किती कमिशन मिळेल ते काढायचं. 12% म्हणजे किती कमिशन मिळेल. इफ द टोटल सेल अमाऊंट टू 48,000, म्हणजे किती आहे टोटल अमाऊंट, 48,000. म्हणजे 48,000वरती 12%ने काय करायचं, कमिशन काढायचं. त्याला किती मिळेल ते काढायचं. ठीक आहे, आणि शेवटी व्हॉट डज ही सेलर गेट, मग त्या कमिशन जाऊन त्या विक्रेत्याला किती पैसे मिळतील याचा अर्थ काय करावं लागेल, टोटल अमाऊंट जे आहे ते टोटल अमाऊंटमधनं कमिशन, जे काय कमिशन येईल अमाऊंट 12% कमिशन जे काय येईल ते काय करायचं, मायनस करा. जे राहिलेली रक्कम जी असेल ते काय होईल, तुम्ही सेलर गेट, त्याला तेवढी रक्कम मिळून जाईल. समजलं काय एक्झाम्पलचं मिनिंग काय आहे ते. ओके, आता मग आपण पहिलं काय काढायचं, आपला 12% कमिशन आपण काढायचं आहे. काय काढायचं आहे, एजंट कमिशन किती आहे, 12%. किती आहे बघा आपलं ते, एजंट कमिशन. एजंट कमिशन किती आहे, 12%. कशावरती, ऑन द सेल. ऑन द सेल किती रुपयावरती, ऑन रुपीज, ऑन 48,000वरती. ठीक आहे, म्हणजे एजंट कमिशन किती आहे आपलं, 12% कमिशन आहे ऑन द सेल.
याचा अर्थ टोटल अमाऊंट किती सांगितलं आपल्याला 48,000 म्हणजे 48,000वरती 12% कमिशन. याचा अर्थ काय होणार ते 12% म्हणजे किती 12/100%. जर आपण काय म्हणतो मला समजा 80% गुण मिळाले याचा अर्थ 80/100 म्हणजे 100पैकी 80 तसं 12% म्हणजे 12/100 लक्षात आलं 12/100 हे झालं टक्केवर लिहायचं 12% गुणिले म्हणजे 12% किती रकमेवरती ऑन 48,000 हे एजंटचं कमिशन काढतो आपण 12%नं म्हणजे एवढी रक्कम आहे एवढ्या रकमेवरचं 12%नं किती होणार याचा अर्थ 0 कॅन्सल हे 0 कॅन्सल 480 गुणिले 12 480 गुणिले 12 करा किती आलं 5,760 रुपये किती आलं 5,760 रुपये आले. हे काय झालं एजंटचं कमिशन झालं. किती टक्के कमिशन काढलं आपण 12%. किती काढलं 12% कमिशन हे आलं. आता पुढचा प्रश्न काय आपला व्हॉट डज ही सेलर गेट त्याला किती रक्कम मिळेल याचा अर्थ काय टोटल अमाऊंट एवढी आहे मग त्यातून त्याला कमिशन वजा करावं लागेल. कमिशन वजा केलं की त्याला टोटल तेवढी अमाऊंट काय होईल मिळून जाईल. ठीक आहे याचा अर्थ सेलर गेट्स द अमाऊंट मायनस कमिशन सेलर गेट्स द अमाऊंट मायनस कमिशन. सेलर गेट्सचं अमाऊंट किती आता हे 48,000 आणि मायनस 5,760 रुपये किती आलं 42,240 किती आलं हे 42,240 रुपये. इथं रुपीज असलेलं चालले रुपीज 42,240 रुपये. हे काय झालं सेलर गेट्स म्हणजे आपला 2 आन्सर तुमचे पहिले होते. पहिले काय आन्सर होतं व्हॉट डज ही अर्न त्याला किती मिळतील टक्केवारी 12%. किती मिळाले पहिलं एजंट कमिशन किती आलं मग एजंट कमिशन इक्वल टू 5,760 रुपये हा पहिला क्वेश्चन. दुसरा व्हॉट डज ही सेलर गेट याचा अर्थ सेलरला किती मिळतील म्हणजे सेलर गेट्स रुपीज 42,240 हे झाले त्याचे 2 आन्सर. ओके समजलं. आता तुमच्याकडं हे एक्झाम्पल मी इथं लिहिलं होतं. आता मी एक्झाम्पल तुमच्याकडे नोट्स तुम्हाला पाठवलेत त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे फक्त मी गिव्हन फक्त लिहितो काय त्याच्यामध्ये. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. ए सेल्समन रिसिव्ज 3% कमिशन. किती कमिशन आहे 3% कमिशन. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा 3% कमिशन ऑन द सेल अप टू रुपीज 50,000 अप टू रुपीज 50,000 म्हणजे 3% कमिशन किती रुपयापर्यंत 50,000 रुपयापर्यंत 3% कमिशन बघा. अँड 4% कमिशन ऑन द सेल काय म्हणते अँड 4% कमिशन ऑन द सेल ओव्हर रुपीज 50,000 ही ओव्हर म्हणते ओव्हर रुपीज 50,000 ओव्हर रुपीज 50,000. पुढं फाइंड द टोटल इन्कम काय विचारलं आपला फाइंड टोटल इन्कम ऑन द सेल रुपीज रुपीज 2 लाख. बघा क्वेश्चन काय म्हणते ए सेल्समन रिवाइज 3% कमिशन ऑन द सेल अप टू रुपीज 50,000 म्हणजे 50,000 रुपयापर्यंत 3% कमिशन. पुढे काय सांगते अँड 4% कमिशन ओव्हर रुपीज 50,000 म्हणजे 50,000पर्यंत 3% आणि 50,000च्या पुढं ओव्हर 50,000 म्हणते 50,000च्या पुढं 4%. पण 50,000च्या पुढं किती रक्कम आहे कुठपर्यंत येते ऑन द सेल रुपीज 2 लाख 2 लाखापर्यंत तेवढं आहे. ठीक आहे याचा अर्थ 2 लाखापर्यंत म्हणजे 4% कमिशन कितीला आहे 50,000च्या पुढं आणि 2 लाखाच्या आत म्हणजे काय करावं लागेल आपला 2 लाख वजा 50,000 किती राहिलं 1.5 लाख म्हणजे 1.5 लाखाला 4% कमिशन लक्षात आलं का बघा. नंतर फाइंड द टोटल इन्कम काढायचं आपलं. नंतर काय काढायचं आपला फाइंड द टोटल इन्कम काढायचं.
लक्षात आलं. म्हणजे आपल्याला ते पहिलं कमिशन काढावं लागेल 3%, दुसरं कमिशन आपल्याला 1.5 लाखावरती काढावं लागेल 4%, आणि दोघांचं कमिशन टोटल आपलं करावं लागेल. त्यावेळेस ते सेल्समनला टोटल इन्कम त्यावेळेस काय होतो तो मिळतो. ओके. आता सोल्युशनमध्ये आपण बघूया. सोल्युशनमध्ये पहिले काय होता 3% कमिशन, 3% आपण कमिशन काढू सर. 3% कमिशन पहिलं काढू आपण. याचा अर्थ 3% कमिशन अप टू ₹50,000. अप टू रुपीज काय 50,000 म्हणजे किती आलं मग आता हे 3% म्हणजे किती आलं 3/100 इंटू किती 50,000. 50,000 रुपयाला 3% कमिशन आहे. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 3 गुणले 500 म्हणजे किती आलं 5 3 15 आणि डबल 0 1,500 रुपये. किती आले 1,500 रुपये. ह्याला आपण समजा नंबर 1 म्हणू. हे किती आलं 3%. लक्षात आलं का. हेच आपण घेतलं आपलं 3% कमिशन अप टू ₹50,000. देअरफॉर 3/100 मल्टिप्लाय 50,000 किती आलं हे 1,500. ठीक आहे 1,500. हे काय आलं 3% कमिशन आलं. आता पुढे काय अँड 4% कमिशन ओव्हर ₹50,000 म्हणजे 50,000च्या वर 4%. पण 50,000च्या वर किती रक्कम आहे फायनल किती आपलं 2 लाख आहे. ठीक आहे 2 लाखापर्यंत. याचा अर्थ 2 लाखामधनं 50,000 ते वजा करायचे म्हणजे राहिलेली रक्कम किती राहते 1.5 लाख राहते. किती राहते 1.5 लाख राहते. म्हणजे काय करायचं आपण इथं 4% कमिशन ओव्हर सेल्स अप टू किती ओव्हर 50,000 रुपये इक्वल टू हेच लिहितो. इथं असं लिहिलं की काय होणार हे इक्वल टू किती आलं हे 2 लाख मायनस 50,000 इक्वल टू किती आलं हे 1.5 लाख आलं. 2 लाख वजा 50,000 आहे. ठीक आहे 2 लाखमध्ये हे काय केलं 50,000 वजा केले म्हणजे किती राहिलं आपलं 1.5 लाख. मग ह्या 1.5 लाखावरती आपला 4% कमिशन काढायचं आहे. इथं लक्षात. आता किती आला मग 4% याचा अर्थ 4/100 कितीवरती 1.5 लाखावरती. कितीवरती 1.5 लाखावरती 1,50,000. 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. किती आलं हे 1500 गुणिले 4 म्हणजे 15 चौक किती आलं 15 चौक 60 आणि हे 2 0 किती आलं हे 6,000 रुपये. किती आले 6,000 रुपये. ह्याला आपण सेकंड म्हणू. काय करायला आपलं काय काढायचं बघा टोटल इन्कम काढायचं आहे ऑन द सेल. याच्यावरचा एवढा सेल झाला आहे त्याच्यावरचा टोटल इन्कम किती काढायचं आहे. मग आता काय करायला आपल्याला हे 3% कमिशन काढलं आपण 1,500 रुपये. 4% कमिशन काढलं आपण हे 1.5 लाखावरती. 1.5 लाख कसा लक्षात आलं तुमचं हे कारण 4% कमिशन ओव्हर 50,000च्या पुढं 50,000च्या वरती रकमेला आणि 2 लाखाच्या आत. याचा अर्थ किती रक्कम झाली मग हे वजा केल्यानंतर 1.5 लाख राहिले. मी 1.5 लाखावरती आपण किती काढलं 4% कमिशन काढलं. मग हे 3% आणि 4% मिळून जो काय झालं कमिशन ते त्याचं काय झालं टोटल इन्कम झाला कमिशनचं. बरं आहे ना. हे 3% कमिशन नंतर हे 4% कमिशन मग त्याचा टोटल इन्कम किती झाला दोन्ही आपलं काय करावं लागेल दोन्ही ॲड करावं लागेल. याचा अर्थ काय झाला मग टोटल इन्कम इक्वल टू देअरफॉर इथे लिहितो देअरफॉर टोटल इन्कम इक्वल टू किती आलं फ्रॉम 1 and 2 म्हणतो इथं काय फ्रॉम 1 and 2 टोटल इन्कम किती आलं मग टोटल इन्कम हे 1500 प्लस 6,000 किती आले 0 0 नंतर हे 0 0 नंतर तिसरं काय आलं इथे 6,000 नाही इथं 6,000 म्हणजे 5 आणि 7 त्याला 7,500 रुपये टोटल इन्कम झाला. 7,500 रुपये. याचा अर्थ सेल्समन टोटल इन्कम काय आपला सेल्समन्स टोटल इन्कम इज इक्वल टू 7,500 रुपये. कसं काय लक्षात आलं का म्हणजे आपण फक्त त्याच्यामध्ये काय काढतोय आपण कमिशन काढतोय. जसा क्वेश्चन विचारला आहे तसं आपण ते काय करतोय ॲन्सर देतोय. बरं आहे ना. आपला विचारलं होतं सुरुवातीला सेल्समनचं 3% कमिशन आहे 50,000 रुपयापर्यंत. नंतर 4% कमिशन आहे 50,000च्या वरती रकमेवर पण कुठपर्यंत अप टू 2 लाख. ठीक आहे. याचा अर्थ किती रक्कम झाली मग हे
50च्या वरती आणि 1-2 लाखापर्यंत, याचा अर्थ 2 लाखामधून 50,000 वजा केले तर आपली राहती रक्कम किती? 1.5 लाख. याचा अर्थ 1.5 लाखावरती 4% कमिशन काढायचं. म्हणजे आपण 3% कमिशन काढलं 50,000वरती, त्याला आपण नंबर 1 म्हटलं. 4% कमिशन काढलं आपण 1.5 लाखावरती. 4% कमिशन आपण किती काढलं? 1.5 लाखावरती. टक्के लक्षात आलं का? 4%, याचा अर्थ 4/100. 4/100 3%. 3/100 काय असेल ते? 12%. 12/100 लक्षात आलं? हे झालं 6,000 कमिशन, त्याला आपण नंबर 2 म्हटलं. याचा अर्थ हे 3% कमिशन नंबर 1, नंबर 2ला 4% कमिशन. मग तुझं टोटल इन्कम किती झाला? मग कमिशन दोन्ही मिळून किती झालं? टोटल इन्कम इक्वल टू फ्रॉम 1 and 2. टोटल इन्कम इक्वल टू 1500 प्लस 6,000 किती झालं? ₹7,500. ओके, ₹7,500. समजलं का? म्हणजे एवढे एक्झाम्पल सोपे असतात. एक्झाम्पल एवढे सोपे असतात. कमिशन तुम्हाला फक्त लक्ष द्यायला पाहिजे काय करतो आपण कमिशनचं ते. ठीक आहे. आणखी आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. इथं काय आपलं बघा, मिसेस सरस्वती वॉज पेड 88,000 ॲज कमिशन ऑन द सेल कॉम्प्युटर्स ॲट द रेट ऑफ 12.5%. ॲट द रेट 12.5%. If the price of each computer was ₹32,000, how many computers did he sell? एका कॉम्प्युटरची किंमत किती सांगितली? 32,000 सांगितले. ठीक आहे, एका कॉम्प्युटरची किंमत किती सांगितले? 32,000. म्हणजे आपल्याला रेट किती सांगितलं आहे का कॉम्प्युटरचा? ॲट द रेट काय सांगितलं आहे? 12.5%. किती? 12.5% सांगितले. आणि टोटल सेल किती झालं आहे? 88,000. किती झालं आहे? 88,000. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? टोटल कमिशन म्हणजे टोटल कमिशन किती आहे तिथलं? 88,000 कमिशन आहे टोटल. बरं आहे का? सरस्वती वॉज पेड ₹88,000 कमिशन ऑन द सेल. टोटल सेलवरती 88,000 कमिशन आहे. आणि कॉम्प्युटर्स ॲट द रेट 12.5%. किती आहे? 12.5%. याचा अर्थ एका कॉम्प्युटरचं कमिशन आपल्याला काढावं लागेल. म्हणजे टोटल कमिशन डिवायडेड बाय कमिशन ऑन 1 कॉम्प्युटर असं आपल्याला करावं लागेल. एका कॉम्प्युटरचं कमिशन, तर आपल्याला काय मिळतं? मग ते कॉम्प्युटरची संख्या मिळते. म्हणजे सरस्वतीने किती खरेदी केले कॉम्प्युटर त्याची आपल्याला संख्या मिळते. ठीक आहे. आपलं काय करू? सुरुवातीला काय काढलं? आपला कमिशन ॲट 12%. काय करावं लागेल? आपला कमिशन ॲट 12.5%. 12.5% ना, 12.5% ऑन कॉम्प्युटर कॉस्टिंग. ऑन कॉम्प्युटर कॉस्टिंग किती आहे? ₹32,000. म्हणजे एका कॉम्प्युटरची किंमत किती आहे? 32,000. आपल्याला ते काढावं लागेल. म्हणजे एका कॉम्प्युटरचं कमिशन काढावं लागेल. आणि टोटल कमिशन किती आपला? 88,000 आहे. टोटल कमिशन किती आपलं? इथं लिहितो टोटल कमिशन. टोटल कमिशन इक्वल टू किती आहे? 88,000. ठीक आहे. टोटल कमिशन किती आहे? 88,000 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला कॉम्प्युटरची संख्या काढायची आहे. याचा अर्थ टोटल कमिशन भागिले एका कॉम्प्युटरचं कमिशन. एका कॉम्प्युटरचं कमिशन केलं की आपल्याला कॉम्प्युटरची संख्या मिळेल. आता सोल्युशनमध्ये काय आहे? आपला हे सॉफ्टवेअर काय झालं? गिवन कमिशन काय दिलं? आपला टोटल कमिशन दिले 88,000 आणि कमिशन ॲट 12.5% ऑन कशावरती? 32,000वरती. आपलं सुरुवातीला हे काढू कमिशन ऑन 12.5% ऑन 32,000वरती. याचा अर्थ 12.5 भागिले 100 हे झालं 12.5%. काय झालं? 12.5% कशावरती? 32,000 रुपयावरती. कशावरती? 32,000 रुपयावरती 12.5% झालं. ठीक आहे. ही 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, ही 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. 12.5 गुणिले 320 गुणिले काय झालं? 320 करा. किती आलं? 4,000 रुपये आलं. किती येते? 4,000 रुपये झालं. पहिलं कमिशन काढलं. कमिशन 12.5% कशावरती काढलं? ऑन 32,000वरती आपण 12.5% काढलं. बरोबर आहे. 12.5% याचा अर्थ 12.5 भागिले 100 गुणिले कशावरती? 32,000वरती काढलं. हे झालं 4,000 कमिशन. 12.5% किती झालं? 4,000 कमिशन झालं. आणि आता टोटल इन्कम दिलं आपलं. टोटल कमिशन दिलेलं आहे. सरस्वती रिसिव्ड ॲट टोटल कमिशन 88,000. किती दिले? 88,000 टोटल कमिशन दिलेलं आहे. ठीक आहे. ऑन सेलिंग कॉम्प्युटर्स.
याचा अर्थ नंबर ऑफ कॉम्प्युटर सोल्ड. काय करायचं आपल्याला, काय करायचं आहे, द नंबर ऑफ कॉम्प्युटर सोल्ड इक्वल टू काय करायला आपला टोटल कमिशन डिवायडेड बाय कमिशन ऑन वन कॉम्प्युटर. कमिशन ऑन वन कॉम्प्युटर. तर आपला कॉम्प्युटरची काय मिळेल, नंबर ऑफ कॉम्प्युटर मिळतील. किती खरेदी केले, कॉम्प्युटर किती खरेदी केलं आपल्याला कसं काढलं लागेल, टोटल कमिशन डिवाइड बाय कमिशन ऑन वन कॉम्प्युटर. तर टोटल कमिशन किती आपलं 88,000. किती आहे 88,000 टोटल कमिशन डिवायडेड बाय वन कॉम्प्युटरचं कमिशन किती आहे 4,000. 1 2 3 1 2 3 1 4 1 4 4 2 8 4 2 8 किती आलं 22. ते आले 22. द नंबर ऑफ कॉम्प्युटर सोल्ड इज इक्वल टू 22. म्हणजे 22 कॉम्प्युटर काय केले, खरेदी केले, विकत घेतले. ठीक आहे. म्हणजे आपला काय करायला लागतं तुम्हाला, फक्त याच्यामध्ये पर्सेंटेज व्यवस्थित फक्त काढता आलं पाहिजे. एक्झाम्पलचं मिनिंग लक्षात ठेवा काय आहे ते, आणि त्यानुसार आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करता यायला पाहिजे. ठीक आहे. आणखी समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि मग इथं आपण याच्यावरती थांबायला अडचण नाही. बघा, ए बुक सेलर रिवाइज्ड रुपीज 1530 ॲज 15% कमिशन ॲज 15% कमिशन ऑन लिस्ट प्राइस. फाइंड द लिस्ट प्राइस ऑफ बुक्स. काय विचारलं इथं, फाइंड द लिस्ट प्राइस विचारले. काय विचारले, याचा अर्थ इथं सोल्युशनमध्ये आपण काय बघा, इथं गिवन तुम्हाला काय बघा, रिसिव्ड रुपीज 1530 बुक सेलर. ठीक आहे. आणि 15% कमिशन ऑन लिस्ट प्राइसवर किती कमिशन आहे 15% कमिशन आहे. ठीक आहे. 15% कमिशन ॲट 15%. गिवन काय, कमिशन ॲट 15%. कमिशन ॲट काय 50% ऑन रुपीज एक्स म्हणून आपण. आता सोल्युशनमध्ये काय करू आपण, इथं लेट लिस्ट प्राइस ऑफ बुक्स. लेट लिस्ट प्राइस ऑफ बुक्स इक्वल टू एक्स. लिस्ट प्राइस ऑफ बुक्स इज इक्वल टू एक्स रुपीज. ठीक आहे. काय झालं आपला एक्स काय रुपीज म्हणून आपण एक्स रुपीज. आता कशावरती कमिशन आहे 15% कमिशन आहे. 15% कमिशन आहे कशावर सांगितलं आपलं, ह्या लिस्ट प्राईसवरती. मग लिस्ट प्राईस काय म्हटलं आपण एक्स म्हटलं. काय म्हटलं एक्स. मग आता काय येईल कमिशन ॲट 15% ऑन एक्स इज इक्वल टू, हे खाली घेतो आपण इथं, इज इक्वल टू काय येणार मग इथं 15%. याचा अर्थ 15 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स. 15% कमिशन कशावरती लिस्ट प्राईसवरती. लिस्ट प्राईस काय आपण गृहीत धरले एक्स. याचा अर्थ किती झालं, हे वरती काय करायचं न्यूमरेटर्स मल्टिप्लाय डिवाइड बाय डिनॉमिनेटर. 15x डिवायडेड बाय 100. 15x डिवायडेड बाय 100. हे काय झालं कमिशन आलं. कमिशन ॲट 50% कशावरती ऑन एक्स रुपीज. याचा अर्थ ऑन लिस्ट प्राईसवरती 15% कमिशन. म्हणजे किती आलं 15x डिवायडेड बाय 100. आता काय करायचं, द कमिशन इज गिवन रुपीज. कमिशन किती दिलेलं आहे, कमिशन इज गिवन किती काय का आपला कमिशन इज गिवन. आपला कमिशन दिलेलं आहे. कमिशन किती दिलेलं आहे रुपीज 1530. किती दिलेलं आहे गिवन रुपीज गिवन किती 1530. काय दिलं आहे 1530. कमिशन गिवन आपलं हे दिलेलं आहे. कमिशन इज गिवन रुपीज 1530 दिलेलं आहे. याचा अर्थ हे पण कमिशन आहे, हे पण कमिशन आहे, हे कमिशन आहे. याचा अर्थ इक्वल करा. काय करा इक्वल करा. देअरफोर काय आलं 15x डिवायडेड बाय 100 इक्वल टू हे पण काय आलं कमिशन. लक्षात आलं. हे 15% कमिशन लिस्ट प्राईसवरती
15% कमिशन लिस्ट प्रायोरिटी आणि हे दिलेलं कमिशन, याचा अर्थ कमिशन इक्वल टू आपण कमिशन केले की आपल्याला एक्स व्हॅल्यू मिळते, याचा अर्थ लिस्ट प्राईसची आपली व्हॅल्यू मिळते. ओके, आता काय आलं क्रॉस मल्टिप्लाय करा. जे काय आलं हे 15x इक्वल टू 1530 मल्टिप्लाय 100. देअरफॉर एक्स इक्वल टू काय आलं 1530 मल्टिप्लाय 100 डिवायडेड बाय 15. ठीक आहे, भाग तुम्ही घालवा. एक्स इक्वल टू किती आलं बघा, तर इथं 15 1 15, हे 15 1 15, वरती घेतला 3चा, 15 15 कॅन्सल, वरती घेतला 3चा, मग 15 भाग जातो का 3ला, नाही, मग भाग बसला 0चा, वरती घेतला 0, याचा अर्थ किती झाले 30, म्हणजे याचा अर्थ 15 दोन्ही 30, म्हणजे 102 गुणले 100, म्हणजे किती आलं 102 गुणले 100 केले काय आलं हे 102 आणि 100 गुणतो म्हणजे किती आलं वरती 2 शून्य, म्हणजे एक्स इक्वल टू काय आलं देअरफॉर रुपीज किती आलं रुपीज 10,200, ही एक्स व्हॅल्यू आली. याचा अर्थ देअरफॉर लिस्ट प्राइस ऑफ बुक्स इज इक्वल टू 10,200. ठीक आहे. ओके, मी आता हे झालं एक्झरसाईजमधले तुम्हाला एक 3-4 एक्झाम्पल आपण सॉल्व करून दाखवले. आता आपण एक्झरसाईज सेकंडमधले म्हणजे डिस्काउंटमधले आपण 1-2-3 एक्झाम्पल सॉल्व करू. आपला एक्झरसाईज तिथं संपेल, म्हणजे आपला टॉपिक पण एवढा सोपा आहे आणि छोटा आहे, त्यामुळे 2च एक्झरसाईज आहेत. आपला पहिला पार्ट इथं आपण संपवतो. ओके.